धुर्वे साहेब, त्याचप्रमाणे अनेक पाहुणे आपण या क्षेत्रात पाहिल्या. चला वळूया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील अंतिम सामना, खऱ्या अर्थाने कोणता संघ इथून जिंकेल आणि कोणता संघ आपलं नाव या ट्रॉफीवरती लिहेल, येणारा काळ सांगेल. 4 बक्षीस आपल्या पाहायला मिळतात. चमचमणाऱ्या ट्रॉफ्यांवरती नाव कोण लिहेल. काल तर आपल्याला सावरेवाडी संघ समोर आलेला पाहायला मिळाला आणि आज कोणता संघ येईल. एका बाजूला दामोती, दुसऱ्या बाजूला कानोर, एका बाजूला ठाणे जिल्ह्यातून अंबरनाथ तालुक्यातून बिलॉंग करणारा कानोर संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून आणि नेरळ विभागातून बिलॉंग करणारा दामोती संघ पाहायला मिळतोय. लढत चुरचीची असणार आहे. कोणताही संघ इथे हरण्यासाठी आला नाहीये. आपण या स्पर्धेत खऱ्या अर्थाने नाव करण्याच्या दिशेने वाटचाल कराल. एक पाऊल मागे आहात. कोणता संघ जिंकेल आणि कोणता हरेल समजेलच. हार जीत क्रिकेटमध्ये होतच असते, परंतु ती हार तुम्ही कशा प्रकारे एक्सेप्ट करता आणि त्याचबरोबर त्या हारमधून तुम्ही त्या पराभवाच्या वाटेतून तुम्ही काय शिकता हे खूप महत्वाचं असतं. राईट टर्म, राऊंड द विकेट मारा. पहिला बॉल बाहेर सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या सांगतेने इथे खऱ्या अर्थाने गोड सुरुवात केली कानोर संघाने. गोलंदाजी अप्रतिम आहे कानोर संघाच्या. आज सर्वच गोलंदाजाने प्रभावित केलंय. नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावीचा फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक येईल आणि लास्ट मोमेंटला झेल सुद्धा घेईल. काय अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. धावत हा झेल पकडलाय. महत्वपूर्ण विकेट इथून दामोती संघाची बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळेल. पहिली सफलता मिळत असताना पाहायला मिळते, ती म्हणजे परेच्या मार्फत एक बिग विकेट. करण्याचा प्रयत्न, परंतु अशा वेळेस ते सापडल्या गेल्या. डीप पॉइंटच्या रिझन मध्ये अप्रतिम झेल आपण पाहिला. नेक्स्ट बॉल, यावेळीचा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये सरळ स्ट्रेट ड्राईव्ह धावत आलाय. एक धाव. इथे आणखीन एक चूक केली आहे. खराब फेकी पाहायला मिळते आणि त्याच्या जोरावरती ही दुसरी धाव सुद्धा चोरटी धाव पूर्ण झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या गुणफुलक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. दोन धावा झाल्यात. 3 चेंडूंची फेकी झाली. 3 धावा, माफ करा 2 धावा स्कोर बोर्डवर ऍड केल्या जात आहेत. लोअर फुल टॉस आपल्या पाहायला मिळते. कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. डीप बॅक पॉइंटला आपल्याला तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. एक धाव अर्जित, एकच धाव घेण्यात यशस्वी ठरतायत. एक धावेनेशी गुणफलक जाऊन पोहोचलाय 3 या अंकावरती. खऱ्या अर्थाने 2 शतकांचा सामना आहे आणि अशा वेळेस जास्तीत जास्त धावा कशा होतील याकडे प्रयत्न, याकडे कस करावा लागणार आहे, तो म्हणजे टीम दामोती संघाला. मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 2 शतकांचा सामना हँडल करत असताना दामोती संघाने अफलातून फलंदाजी केली, परंतु या टायमाला तसं दिसत नाहीये, कारण गोलंदाजी कानोर संघाची अप्रतिम आहे. ठाणे जिल्ह्यात एक नावाजलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो कानोर, तोच आज या वरईच्या मैदानावर खेळत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारत असताना प्रशांत पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंचांच्या, माफ करा, राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पंचांच्या उजव्या बाजूने फेकी करण्यासाठी सज्ज झालाय. 10-12 पावलांचा माफक असा रनअप. पुन्हा एकदा सज्जा. यावेळी फेकून दिलाय, बिर्र काऊन दिलाय. चेंडू रथावर स्वार, चेंडू गेला सीमा पार, आलेला षटकार. गरज होती तर दामोते संघाकडून तो षटकार इथे अर्जित करण्यात आलाय. चांगली बॅटिंग साकारतोय फलंदाज
सोनू, येस, सोनू आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू दामोते संघाचा. सध्या तरी चांगली बॅटिंग या मैदानावर दाखवतोय. या षटकाराच्या मदतीने प्रेशर आता गोलंदाजावरती असेल, कारण जी गोलंदाजी अप्रतिम होत होती त्याचा ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम सोनूने केलंय. चला वेळ घेऊ नका प्लीज. सेमीफायनल एक आज आपण खेळवणार आहोत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सावरेवाडी संघ. ओहो, लिडिंग एज सोनूची खेळी इथून बाद, मोठी मछली गळाला लागली. सतरा नंबर 17 नंबर जर्सी मध्ये आपल्याला नवनाथ पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिले संघाचे अंतिम शतक हाताळण्यासाठी अविनाश सज्ज होताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर दामोते संघाचा तारणहार आता कोण बनेल. सचिन, ज्याने मागील मॅच मध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती, लेफ्ट हँड बॅट्समन पाहायला मिळतोय. त्यासाठी एक आगळी वेगळी फील्ड आपल्याला फील्ड सजवलेली पाहायला मिळते. डीप बॅक पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दोन लॉंग ऑनच्या रिझनला पाहायला मिळतात, एक लॉंग ऑन आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. एक अनोखी फील्ड सध्या तरी लेफ्ट हँड बॅट्समन साठी सजवली आणि गरजेची असते. परंतु डीप बॅक पॉइंटला खाली क्षेत्र पाहायला मिळालं. गॅप सिलेक्शन आपण जास्त वेळा पाहतोय. यावेळीचा फटका सुरेख, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, चेंडू उडत्या रथावर स्वार, आणखीन एक दमदार षटकार. मागील मॅच मध्ये सुद्धा पहिल्या ओव्हर मध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये तसं घडत नाहीये. या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा बनतायत. पहिल्या मॅच मध्ये मग सुद्धा ते झालं होतं आणि तेच दृश्य सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी ओव्हर जशी चालू झाली, हाणामारी ते चालू झाले, बिग हिट केल्या जात आहेत. कारण हा सामना किती महत्वाचा आहे आपल्याला पाहायला मिळते. आपण ट्रॉफीच्या या स्पर्धेच्या ट्रॉफीच्या केवळ एक पाऊल मागे आहात. अशा वेळेस कोणता संघ इथून जिंकेला येणारा काळ सांगेल. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकेल कोण हारेल हे सांगू शकत नाही. या अनिश्चिततेचा खेळ म्हणून ज्याला ओळखलं जातं असं क्रिकेट सध्या तरी मैदानावरती चालू आहे. ओहो, यावेळी काय चेंडू हाताळलाय, वेगावर स्वार गोलंदाज पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. या डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजे 15 या अंकावरती आहे. 15 धावा झाल्या, 2 बॉल फेकून झाले, 4 चेंडूची खेळी बाकी आहे. फेकतोय, ओके. नक्कीच आमचे थर्ड अंपायर सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. धुळे सर आमचे थर्ड अंपायर पाहतायत लाईव्हच्या माध्यमातून. एक मिनिट, एक डिसिजन तुमच्यापर्यंत कळवला जाईल जो अंपायरने रिव्ह्यू घेतला. ओके, नेक्स्ट बॉल आम्ही चेक करू परत एकदा. चला, बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. ओहो, यावेळी काय घडलं, हा बॉल चेक केला जाईल, नक्कीच चेक केला जाईल. ठीक आहे, अनोखी शैली आहे, ओके असेल.
फेअर डिलिव्हरी आहेत. गोलंदाजीची जर शैली सामंत जरी वेगळी असेल ना तर कदाचित नक्कीच त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जातं. परंतु लाईव्हला क्लिअरिटी बा यावेळीचा फटका सुद्धा तेवढा क्लिअर आहे जेवढी क्लिअर ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्क्रीन आहे आपल्याला पाहायला मिळतोय आलेला हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकांच्या मदतीने धावसंख्या 21 या अंकावरती गेल्या. एकवीस या अंकावरती सध्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दामोते संघ एक मोठा टार्गेट सेट केला जातोय दामोते संघाच्या वतीने. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अविनाश प्रेशराईज गोलंदाजी करत असताना लास्ट 2 बॉल हाताळत असताना हा वाईट चेंडू अतिरिक्त धाव देऊन जाणारा चेंडू पाहायला मिळेल. यावेळीचा फटका गॅप सिलेक्शन आहे. ओहो क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला सीमा पार 4. सव्वीस धावा स्कोरबोर्ड होती जोडल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने मागील मॅच मध्ये जो टार्गेट सेट केला गेला त्याच टार्गेटवर आता चालत असताना टीम दामोदी संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकत प्रथम फलंदाजी माफ करा गोलंदाजी घेतली जरूर कानूर संघाने परंतु ते अंगलट येते. यावेळी लिडिंग एज एक कॅच एका बाजूने सुटली आहे दुसऱ्या बाजूला बॅकअप मिळाला आणि लास्ट बॉल हा डॉट गेला आपला पाहायला मिळते विकेट मिळाली आणि या विकेटच्या मदतीने धावसंख्या 26 या आकड्यावरती स्थिरावले म्हणजे 27 धावांचा टार्गेट असेल. 12 बॉल 27 धावा एक हाय स्कोरिंग मॅच सध्या तरी मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला कांडोर आहे दुसऱ्या बाजूला दामोते आहे. जो संघ जिंकेल तो एका तरी ट्रॉफीसाठी दावेदार इथे ठरला जाईल. चांगली गोलंदाजी केली आहे असा दामोते संघाचा परेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावांचा टार्गेट चेस करायचा कानोर संघाला आणि 27 धावा डिफेन्स करायच्या आहेत टीम दामोतेला. काय घडेल काय बिघडेल येणारा काय नक्की सांगेल परंतु सध्याच्या घडीला तरी दामोते संघ आघाडीवर आपल्याला पाहायला मिळेल कारण की 27 धावा कमी होत नाही.
आणि सेमीफायनल मध्ये माफ करा इथे दिवसाचा एंड होत आलाय आणि खऱ्या अर्थाने आपल्या पाहायला मिळतं शेवटची मॅचचा शेवटचा राऊंड आजच्या दिवसातील खेळला जातो. तदनंतर आपण एक सेमीफायनल खेळणार आहोत जेणेकरून शनिवारी कोणताही प्रेशर येऊ नये. अफकोर्स शेवटच्या दिवशी फायनल डे म्हणजेच रविवारी कोणतं प्रेशर येऊ नये त्यासाठीच आज सेमीफायनल एक खेळली जाईल. काल एक संघ आपल्याला भेटलेला आहे तो म्हणजे सावरेवाडी आणि आज दामोती किंवा कानोर. पहिला चेंडू धाव लांबची आहे परंतु बॉल थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमा पार. फाईन लेग रिजनला आलेला चौकार. धावा जास्त आहेत अशा वेळी ही सुरुवात अपेक्षित होती आणि ती सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते राईट आर्म बॅट्समन विशालच्या मार्फत केली गेली आहे. नेक्स्ट बॉल यावेळी वन बाउन्स स्ट्रेट ड्राईव्ह वी शेप मध्ये एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आणि या दोन धावेने आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 6 या अंकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोघांमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला अविनाश तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला विशाल पाहायला मिळेल. एक मॅचचा हिरो होता खऱ्या अर्थाने. एक मॅच त्याने आपल्या संघाला पूर्णतः स्वतःच्या जोरावर जिंकून दिले. तोच अविनाश एका बाजूला सज्ज होताना पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला विशाल सज्ज होताना पाहायला मिळेल. यॉर्कर वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. खुदून काढला क्षेत्ररक्षक धावतायत. डीप विकेटचा क्षेत्ररक्षक येईल फेकेल. दुसरी धाव घेत असताना विशाल सापडले गेले. पहिली विकेट सलामीची जोडी इथून बाद होते. नो बॉल असेल परंतु रनआउट असताना इथे आपला पाहायला मिळेल नक्कीच पवेलियन मध्ये परतावं लागणार आहे विशालला. झेल आउट झाले असते तर एखाद्या वेळी ते जीवनदान त्याला मिळू शकलं असतं परंतु धावचीची विकेट नो बॉल मध्ये गणली जाते आणि खऱ्या अर्थाने इथून एक महत्वपूर्ण विकेट कान्नूर संघाची परताना पाहायला मिळेल. नो बॉल होता परंतु धावचीत बाद झाल्यात. फ्री हिट राहील. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा स्कोर वरती लावल्या गेल्यात. नो बॉल त्यावरती आलेली एक धाव. दुसऱ्या धाव घेत असताना महत्वपूर्ण विकेट आपण परतलेली पाहिली. यावेळेस प्रशांत आल्यात. उघडे डोळे आणि बघा नीट आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल फ्री हिट. एकोणीस धावांची गरज आहे. 10 चेंडू अजून शिल्लक आहेत. यावेळीचा फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करेल आणि साधा सरळ झेल आपल्याला पाहायला मिळतो परंतु फ्री हिटचा बॉल होता. विसरून चालणार नाहीये. फ्री हिटच्या बॉलवरती झेल आउट होत नाहीये. आपल्याला पाहायला मिळते एक जीवनदान खऱ्या अर्थाने फ्री हिटने दिलाय ते म्हणजे फलंदाज प्रशांतला. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे कोण अविनाश. राईट हँड बॅट्समन अविनाश सज्ज होताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2ची अपेक्षा असणार आहे कान्नूर संघाला. यावेळी दुतारी तलवार चालवण्याचा प्रयत्न असफलता वाटेला येते. आठ बॉल आणि 18 धावांचं समीकरण. सूत्रधार कोण बनेल. एका बाजूला परेश चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार आला पहिल्या बॉल मध्ये परंतु तदनंतर कोणत्याही मोठा फटका त्याने खेळू दिला नाही. जकडून ठेवलाय कान्नूर संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा शफल लावून घेण्याचा प्रयत्न. ओव्हर स्टेप आपल्याला पाहायला मिळतं. तर बॅटर ओव्हर स्टेप होत आहे. अगदी क्रीजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा 7 बॉल बाकी असताना
यावेळीचा फटका बसलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जज करेल आणि झेल सुद्धा घेईल. यावेळी फ्री हिट नाहीये म्हणजेच आउट होईल, परतावं लागेल. खऱ्या अर्थाने अविनाशची महत्वपूर्ण विकेट इथून होते बाद. सामन्यामध्ये एक वेगळा रोमांच आणतील. दोन मोठे फटके मारण्याची ताकद खऱ्या अर्थाने कान्होर संघाच्या या फलंदाजांवरती आहे. स्ट्राईक एंडला प्रशांत बाहेर सरसावून घेण्याचा प्रयत्न, असफलता वाटेला येते. पाहायला मिळतोय एक निर्धाव चेंडू, गतीवर स्वार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश आलाय 10 नंबरच्या जर्सी मध्ये, एक चांगली कामगिरी पार पाडतोय. पुन्हा एकदा लांब असा रन पाहायला मिळतोय, त्यामुळेच गती मिळते. यावेळीचा फटका क्षेत्ररक्षक पुन्हा जज करेल. लॉंगॉनच्या रिजनला पाहायला मिळेल एक अप्रतिम झेल. आणखीन एक विकेट कान्होर संघाच्या इथून बाद होताना पाहायला मिळेल. आता देवा जातात एक अनुभवी खेळाडू. चार चेंडू 18 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये देवा गेल्यात. एक कान्होर संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थाने आपल्या युगामध्ये, आपल्या काळामध्ये त्यांनी ही एक काळ गाजवला होता. अंबरनाथ तालुक्यामध्ये त्यांच्या नावाची छाप अजूनही दिसते. यावेळी गॅप काढला शोधून क्षेत्ररक्षक येत आहेत. मागे जो बॅकअप मिळाला त्यामुळेच हा बॉल अडला गेला. आपल्या पाहायला मिळते एक धाव, दुसरी धाव, तिसरी धावेला नकार आहे. या 2 धावेच्या मदतीने गुणफलक पुढे सरसावेल, परंतु आता 3 चेंडू आणि मला वाटते 16 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने 2 षटकार 1 चौकार इथून खेचावंच लागेल देवाला. सामना बनत होता, परंतु लास्ट काही बॉल मध्ये आहे ना, खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरच्या जे लास्ट काही बॉल राहिले होते त्यावर ते मोठे फटके आले असते ना, किंवा सिंगल डबल जरी आला असता तरी ही मॅच बनत होती. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय आणि लास्ट मोमेंटला हाडला गेला. खऱ्या अर्थाने आता आनंदी असतील टीम दामोती संघाचे सर्व खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे 2 बॉल आणि 15 धावा खऱ्या अर्थाने होणं शक्य नाहीये. परंतु गोलंदाजाची एखादी चूक आणि कान्होर संघ आपल्याला पुन्हा एकदा आघाडीवर दिसू शकतो. सावरेवाडी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोचा प्लीज. सावरेवाडी संघाचा कर्णधार पुन्हा एकदा गोलंदाज. औपचारिकता संपवत असताना आता खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल, कारण 1 बॉल 15 धावेची गरज आहे. सामना या ओव्हर मध्ये होता आपल्या पाहायला मिळाला 10 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना सलगचे डॉट बॉल हाताळले गेल्या. सन्मान दिलाय. खऱ्या अर्थाने खेळाडूवृत्ती दाखवत कान्होर संघ या स्पर्धेतून माघार घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हार्ड लक कान्होर संघ. एका विजयाने कोणता संघ मोठा ठरत नाही आणि एका पराभवाने कोणता संघ फकीर होत नाहीये. आपण हरलाच जरूर, परंतु जिद्द आणि चिकाटी सोडू नका. आपल्यासाठी अनेक स्पर्धा आहेत. या कर्जत तालुक्यामध्ये असतील, अंबरनाथ तालुक्यामध्ये असतील, ठाणे जिल्ह्यामध्ये असतील, आपण आपल्या नावाची छाप द्यालच. हार्ड लक. खऱ्या अर्थाने आता मी विनंती करेन सावरेवाडी संघ